राहिली हे तर. निर्मलाबाई, सूरज, अय सूरज, स्वयंपाक घरात घेत नसन, नाही तर मागच्या साईडला असन. हा तिकडं वाडी गिडीत थांब बरं पाहतो की पहिले स्वयंपाक घरातच जाऊन पाहतो तिकडं असन. बैरी झाली काय हो हिला ऐकून येऊन राहिलं. आय आव ये वा बबिता इकडं. अहो बैरी नाही झाली, ऐकू येऊन राहिलं मले. ये ये इकडं ये ना. काय म्हणतात इकडे ये ना. मी म्हणलं का बाई तू काल अंती सोबत गेली ना, मला सांगितलं नाही. सिटीत चालली बा म्हणून मी आली असती ना. मले नेलं नाही हो तू ना, एकटीच चालली गेली तू अंती सोबत. तू येत होती काय हो? मला काय माहित तू येत होती बा म्हणून. नाही तर म्हणलं असतं मी ना. वेळेवरच झालं, ते अंती चालली होती सिटीत पोरीला घेऊन, तर मी म्हटलं चालू मी बी येतो म्हटलं. आता सूर्यासोबत कधी जाणं होते आणि कधी नाही, म्हणून चाल म्हटलं. तुझ्या पसंतीनं माया पसंतीनं घेणं होती बा म्हटलं नातीसाठी मायावाल्या, आणि मायासाठी एखादी पाहतो म्हटलं काही. तर गेलो बाप्पा. तिची पोरगी होती तर मला काय माहित तू येत म्हणून. मला माहित असतं तर सांगितलं असतं तुले, तू आली असती. मग येत नव्हती तर काय हो बाई, येत होती ना मी. आता तू त्या नातीसाठी फरक घेतला, मला तर घ्या लागल ना तिला एखादी काहीतरी विचारे. काय होय म्हणन मावशी होय ना मी, मला घ्या नाही लागत. काहीतरी आली असती ना तुझ्या सोबत, मी पाहिला असता एखादी फरक मनक त्या पोरीसाठी. एखादी साडी माडी पाहिली असती, जास्त महाग नसती घेतली. 300-400 रुपयाची 300 रुपयापर्यंत पाहिली असती, 200-250 रुपयापर्यंत. तर तुला साडीच घ्यायची आहे ना, माझ्याजवळ आहे ना ऐऱ्यातली साडी, त्याच्यातली घेऊन देऊन देजो. काय एवढं आहे तर. आणि तुला कायलेच घ्या लागते व, कायलेच घ्या लागते. सर्वे सारखे राहते का तुझ्यासारखे? तू म्हणशील कायले घ्या लागते, तू सून ते तर माहित आहे ना. पहिले घडीतच चांगली राहते, घडीतच वांगली राहते, माझ्यासारखीच आहे ते. म्हणून मावशी वयनं काहीच घेतलं नाही, मावशी वयनं काहीच घेतलं नाही म्हणून नाही मला. कडे मडे बनवले असते थोडेसे 700-800 रुपयाचे, हलके पतले बनवाले. काय व मला नेलं नाही तू ना बाई. कशी आहे व? बनवले ना मी ना, कडे बनवले, कडदुडा बनवला पोरीसाठी. आणि त्या सूरजनं काहीतरी बनवलं वाटते, ते गड्यातलं काय बनवलं काय नाही का त्या पोरानं. लॉकेट बनवलं म्हणते बापा, लॉकेट. तुमच्या घरचं वेगळं आहे व माय वेगळं आहे. मी किती काही नाही म्हणलं, तुमच्या घरी किती काही असन लाखानं, पण माय वेगळं आहे ना. माय कोणत्या कामी बापा तुमचं वालं, मला तर करावंच लागन जे आहे ते. मावशी होई या ना, त्यानं काही घ्या नाही लागन का? राहू दे म्हटल्यानं होईन का हो बाई? तू म्हणशील बाई नाही राहू दे चांगलं नाही दिसत व, बरं नाही दिसत. बाहेर तोंडावर नाही म्हणत, मांग म्हणते ना माय बाई मावशी होय काही घेतलं नाही होती ना. तर माय बाई असे म्हणते ना बिचारे. लोकांच्या डोळ्यात येते ना, बाकी आपल्या घरच्या नाही येन, पण लोकांच्या डोळ्यात पहिले येते. नाही बाप्पा मला घ्या लागन तिले काही नाही काही. कशी हो तू बाई, मला एक शब्द विचारती तरी. मला खरंच नाही माहित होतं. ठेकानी बीसीचे पैसे तिने माझ्याजवळ ठेवले होते 12,000 रुपये. ते आली मागायले, मग मी विचारलं तिले का म्हटलं तू कुठं चालली एवढे पैसे घेऊन. तर म्हणे जवळ आणि पोरीला कपडे घेऊन देतो म्हणे, काही घरी सामान आणतो म्हणे, अशी म्हणत होती. तर मी म्हटलं चालली बा तर चाल बा, माय तुझ्या ध्यानातच नाही आलं. मायवाल्या तू आली ही गोष्ट माझ्या ध्यानातच नाही आली का तू येशील का नाही येशील. मला काय माहित आता तू येणारच बा म्हणून. जाऊ दे ना मग, आता जाजो ना बाबां जवाई सोबत जाजो ना, घेऊन येजो एखादी फरक मरा साडी माझ्याजवळची घेऊन जाजो, साडीन शेला घेऊन जाजो. एवढं काय टेन्शन घ्यायचं. तर कडदुरा ना ते मनगट बनवले मी ना. तर आता तू कायले बनवतो? राहू दे. ज्योतिमती म्हणे मी लॉकेट बनवतो. तर मी म्हटलं सूरजनं बनवलं आहे, तर ते म्हणे राहू दे म्हणे, मग मी तिच्यासाठी पायल घेतो म्हणे. मस्त चांदीच्या जाड्या घुंगराच्या पायल घेतो म्हणे. मग मी म्हटलं बाई आता एवढूशी आहे होते काय करतं म्हटलं घेऊन तू. तर नाही म्हणे चांगले मोठे घेतो म्हणे, म्हणजे ते चालताना घालून देतो म्हणे तिले म्हणे. म्हणजे 5-6 महिन्याची झाली तेव्हा घालून द्यायचं म्हणे तिच्या पायात. जेव्हा चालन तर ते टुनू चालत जाईल तर ते वाचत जाईल म्हणे मस्त. तर घालून द्यायचं म्हणे तिच्या पायात म्हणे, थोड्याशा मोठ्याच घेतो म्हणे अशी म्हणे. ते काय घेतो तू? राहू दे ना आता. पतीनं जेवढं आहे तेवढं घेतो बाई मी. बाई आणि तुम्ही मला अशा गरीब समजता. राहू दे करता तुम्ही. मला मायवाला करूही देत नाही. तुम्हाला असं वाटते का मी लयच हे आहे, काही घेऊच शकत नाही, काही करूच शकत नाही, लयच तुम्ही हे करता व मले. बिता तसं नाही. आता पैशाचा खराबा कायले करतं बा. झालं ना तिले घेतलं ना आता सर्व्यानं, तू कायले घेत? राहू दे म्हणलं तुले. तसं नाही म्हणलं हो मी गरीबाचं. काय तू बी असं थोडी म्हणून राहिली, माय बहीण होय तू, तुले कायले म्हणणार आहे मी काही पण आपलं.
पण बाई नेहमीच झालं ना, आता नेहमीच झालं. तुला असं वाटते का मी काही करूच शकत नाही, काही घेऊच शकत नाही असं वाटते? राहू दे राहू दे राहू दे राहू दे, जाऊ दे. तुला मला काल बोलावलंही नाही आणि चालही नाही म्हणलं, काही नाही म्हणलं. तुला ना मायवलं हेच नाही म्हणलं, तू नाही काही हेच नाही देत. एकदम याच्यासारखी समजतं मला. म्हणजे तुझ्या घरी लय आहे बा आणि माझ्या घरी काहीच नाही, तर मी काही करूच शकत नाही. माय बाई बबिता, काय बोलून राहिली हो तू? मी कधी असं म्हणलं हो तुले? बोलायला कायले पाहिजे मग? त्या बोलण्यातून दिसते ना. दिसत नाही का? त्या बोलण्यातून साऱ्याच गोष्टी ओळखू येते मला. आणि मी नेहमी तुला राहू दे राहू दे, मी काही करायला गेली का राहू दे. अहो एवढी ऐपतही नसन मायवाली, पण मायापरीनं मी करतो ना बिचारे. निवय एकदम करतो तू बी मला, ज्योती कधी कधी करते मला. राहू दे जाऊ दे, नेहमीच झालं आता हिचं बाईचं. बबिता थांब ना. अहो तसं नाही होय बिचारे माय म्हणणं. काय फुगून चालली हो तू? अहो खर्च नको करू म्हटलं, तेच त्या पोरीले होईन बा. राहू दे, हाय तिले घेणारे असं होय. हो सारे घेणारेच आहे तुम्ही, आता लखपतीच आहे. मी कोणीच नाही होय बाई. मी कोणीच नाही होय. एकदमच दाखवता ना तुम्ही. राहू दे राहू दे, आता तू बोलूच नको काही माझ्यासोबत. राहू दे आता बाई. मी ना चांगल्यानं म्हणलं बाई इले. मला का माहितीले राग येईन म्हणून. आता काय करा बाई आता ह्या बबिताचं. अब गेली बाई फुगून. तू काल गेली होती तर मग घेतले का मग कपडे? जवायनान पोरीनं ते आल्या घेतले का म्हणता? हो ना घेतले ना. जवाई पहिले लय नाटकं करे, येत नाही येत नाही येत नाही म्हणे. आणि मग बरोबर आला कपडे घ्यायच्या वेळेस. आणि कुठून पाहिलं आणि कुठून नाही तर पाहतच होता का, तर काय माहीत जवाई आम्हाला. तर बरोबर दुकानात आला तो. बरोबर इकडे तिकडे भटकाच नाही लागला, आमच्या मागं मागं आला. कुठून आला कुठून नाही तर एकदम यमदूतासारखाच येऊन उभा राहिला. घेत नाही म्हणे राणीले फोनवर. आणि बरोबर आला बाई जवाई. झाले ना दोघाचे 7,500 झाले. 3200ची साडी घेतली आपल्या राणीनं, आणि जवायचे झाले 4,000 का काहीतरी असे झाले वाटते. हो का? आला आहे ना. राणीले काही म्हणे की नाही का? आमाय म्हणे म्हणजे अहो ऐकू ये मले त्याचं. निर्मला बाईले मले दोघंचं काय होय ना काय नाही का मांगस उभे राहे बरोबर. आणि ते त्या थो तिले कुचके मारे आणि ते त्याले कुचके मारे. काय चालू होतं काय नाही का, आम्हाला दोघीले थोडं थोडं ऐकू ये. आम्ही राव समोर आपल्या निर्मलाबाईनं मी. निर्मलाबाई म्हणे हे यायचं काय चालू आहे हो म्हणे दोघाचं म्हणे. ऐकू ये थोडं थोडं, पण आम्ही का न ऐकल्यासारखं करो. असं वाटे काय या दोघाच्या मंदात पडावं बाई, हाय का नाही? चाल गेली म्हणत असन राणीले. चाल गेली म्हणत असन जवाई आहे नाही. चाल गेली म्हणे काय हो? तेच वय चाल म्हणे. तिथंच म्हणे मलेच विचारलं होतं ना. मलेच म्हणे मामीजी म्हणे नेऊ काय म्हणे राणीले. आता तिच्या बापाले न विचारल्याशिवाय कसं काय पाठवू बाई मी, हाय का नाही? तिचा बाप नाही का सकाळी पाणी गिनी घेतलं तिच्या हातचं राणीचं. राणीनं बिना बोलतानीच पाणी दिलं तिच्या बाबाले. आणि चाय बनवून दिला तर चायचा कपही घेतला, पाणी घेतलं. आणि थोडे थोडे आता हे होऊन राहिले. आणि अचानकच पाठवून दिलं मी ना. तर मग मरेच बोलत होते ना, ते बोलत नव्हते का? नाही बरं केलं आणलं तर. आणि तिकडल्या तिकडं कसं काय पाठवा बाई? पोरगी नेऊन देजो तू. आणता बोल नाही पाहिजे बिनफालतूचा. तू नेऊन देजो, नाही तर मग आणि आपल्या अनिलले पाठवजो. नाही तर मग ती जवळ येत असं घ्या तर बरंच होईल. नाही नेऊन देईन ना मी. नेऊन नाही देईन तर काय, नेऊन द्या लागन ना. आले जवळ तर ते ठीक, नाही तर मग मीच नेऊन देईन. ते नाही जात राणीचे बाबा की नाही नेऊन देईन, मलाच नेऊन द्या लागन. बोला काय म्हणत आहे तुम्ही? काय म्हणतात सकाळपासून किती फोन झाले जी तुमचे सागरजी? हाय फोन चालूच आहे अजून. काय बापा नुसतं सारखे फोन करते ते जवाई. 2 दिवस काढणं नाही होत का जी सागरजी तुमच्याकडून? 2 दिवस आगाऊ राहिली मी तर तुम्ही फन करून राहिले. तुम्ही बोलवत आहे का तुमची माय बोलवत आहे जी मध्ये? आणि मी काय पहिले होती का तुमच्यासोबत? तर एकदम असं अडलं होतं तुमचं वालं काही पण. ही पोरगी मोठी बोलते बाई, हाय ना राणी. बोलन नाही तर काय करू ना. खरंच बापा लयच आजकालचे पोरं आहे जी. आता शाय नाही म्हणायचे, पहिले नाही होती म्हणून राहिली मध्ये. नाही गी काही नाही म्हणत. आणि सांग तुला कसं राहते आता दनफन सांगू राहिली मध्ये. फन काय तर दनफन होता तुझे मारलं म्हणून होय का तू येऊन नाही राहिली? हो राणी एक चपट मारली तर तू तिकडे जाऊन बसली. मला सांग राहिली 2 दिवसात येतो 2 दिवसात येतो करून राहिली. त्याच्यासाठी होय वाटते तुझी नाटकं चालू आहे ना. तुला चापट मारली तर नाही ना जी सागरजी, हे तर काहीच विसरली मी.
तू फक्त याच्यानंतर मग मला माझ्या घरी जायचं आहे बा मग सांगतो मी तुले. हा जायचंही असलं ना तुला मी घेऊन जातोय आणि त्याच दिवशी वापस घेऊन यायचंय. लक्षात ठेव तू राणी. याच्यानंतर फक्त मन मला माझ्या घरी जायचं आहे बा मग सांगतो तुला कसं राहते तो. हे कसं व्हायचे तुमचं बोलणं? काही पण सांगू राहिली. हा तू फक्त म्हण ना मला याच्यानंतर माझ्या घरी जायचं आहे बा म्हणून. तुझी जाऊ देतो का? तर पाय मी आजच्या आज तू आली तर याच्यानंतर मी तुला जाऊ देत जाईल आणि आजच्या आज जर तू आली नाही ना तर तुला आता याच्यानंतर कधीच जाऊ देणार नाही मी. लक्षात ठेव. हा ठेव फोन आता ठेव. माझं माझं डोकं नको खराब करू. तू आली नाही ना तुला कालच म्हणलं होतं उद्याच्या उद्या ये म्हणून. तू आली नाही ना आता याच्यानंतर फक्त तू म्हण मला फक्त मग सांगतो तू आहे ना मी आहे. हॅलो अजी सागरजी. हॅलो फोनही काटला वाटते याय ना तर फोन काटले. काय झालं राणी? काय म्हणे जवाई? काय झालं बाप्पा? आईले सांगितलं तर आई अजून टेन्शन मध्ये येईन. जाऊ दे. काही नाही जी काकू. काही नाही जवाई करते थोडा असंच नाट केल्यावानी. बस येते जाग्यावर. पाहतो मी गेल्यावर तिकडं बरोबर येते जाग्यावर मग. हो का? चांगली गोष्ट आहे बाप्पा. शेतीत गेलती वाटते तू नाही काल? हो निर्मलाबाई. माय गेली होती. माई गलतीच झाली गेली तर. माई बहीण मोठी फुगली बिचारे. आपली बबिता लस फुगली तिला नेलं नाही तर. अमाय हो का? काल तुम्ही सांगितलं नव्हतं का तिने? हो माय लक्षातच आली नाही बिचारे. शकुनी बाई लक्षातच आली नाही माय गोष्ट. मी चालली गेली बिचारे बुरकून. अंता चाल म्हणे तर गेली. कसंही मसई अंगावून पाणी घेतलं. मायच तर व्हायचं होतं. ध्यानी नाही ना मनी नाही मायावाल्या जायचं तर गेली बाई. तर कसंही तरी तेच तर पोया कोणी हिच्या घरी नेऊन दिली. आपल्या चंदाच्या घरी टाको म्हणले अंता म्हणे तिला अंतानच नेऊन दिली लागेच. आणि मी गेली तिच्या मागं. माझ्या लक्षातही राहिलं नाही तर ते मोठी फुगून गेली बिचारी माई बाई. म्हणे तुम्ही स्वतःला हेच समजता आणि मला कमीच समजता आणि तुम्हाला असं वाटते का माझ्याकडून काही घेणं नाही. अहो तसं नाही बिचारी. माझ्या मनात तसं हाय नाही हो तिच्याविषयी. माझी लहान बहीण होय बिचारी ते. तिने म्हटलं नको घेऊ हो तू तर ते म्हणते मला तुम्ही मला असं म्हणता तसं म्हणता. काय बापा मग आणि तिचे बोलणे तिलेच येते मला ना का नाही अशी बोलून गेली बिचारी ते. बबिता जाऊ दे काकू. एवढं काही टेन्शन नाही घ्यायचं. बहिणी सोय चालतच राहते बहिणीमध्ये. एवढं काय त्याच्यात. आमच्या बहिणीचे लय झगडे होते आमच्या दोघ्या बहिणीचे. मग असेच फोनवरही होते हे होते आणि लगेच म्हणते मी फोन करत नाही तुले आणि मी फोन करत नाही आणि बरोबर दुसऱ्या दिवशी फोन येते मग मा बहिणीचा. अशी आहे नाही लहान बहीण. मग बहिणीचं चालते. एवढं काही नाही. राग नाही राहत ना काही नाही राहत. तेवढ्या पुरतं राहते बस झालं. का हो काल ते माणसं बसली होते त्या गंगाधरच्या घरी तर काय झालं मग ते? समजलं का त्याच्या बायकोचं त्याले का रस्ता? कोणी बाई समजलं त्याले. सगळं समजलं का रस्ता. मग सगळं समजलं. सगळ्यांनी सांगितलं ना त्याले. आता त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. आता आली गोष्ट त्याच्या लक्षात बायकोची. तिची बिनफालतूच बदनामी केली का नाही चंदाची. तर ते तर म्हणे चंदा यालती बसाले सगळे चालते. आमने सामनेच केलं का नाही. तर चंदा तर म्हणे त्याच्या बायकोले बोलावतो म्हणे मी आपल्या त्या ग्रामसेवकच्या. मग तिले बोलावतो म्हणे तर मग का विचारणच म्हणे राहू दे म्हणे. ते बाई लई ते पेशल हे आहे म्हणे ते बाई. अगं मारून गिरून देईन म्हणे. तू नाही तर मारलं म्हणे आणि ते बी येईन म्हणे अजून म्हणे. त्या ग्रामसेवकचं एवढं काही नाही नेतं म्हणे गोष्ट. राहू दे ना म्हणे. अगं म्हणे बिनफालतू त्याला बिचारायला म्हाताऱ्या माणसाला वाईट वाटन म्हणे. काय ह्या वयात आपल्या बदनामा करते हाय का नाही. बरोबर नाही तर काय तिचं वालं त्या चरणचं. मग नाही बोलले का ते गंगाधर काका? बायकोले गंगा काकुले नाही बोलले मग? अहो लय बोलला तो. बेकार बोलला मग बायकोले गंगाले. गंगा चुपचाप असतो होती. एक शब्द निघे नाही तिच्या तोंडातून. मग पदर आडवा घेतला तिनं सराई घरातच गेली ते तिच्यावाल्या स्वयंपाक घरात. बाकी माणसं आम्ही बसूनच होतो. तो बोलत होता तर लय बोलला तो बायकोले. अरे बापा काय बोलला. लय बोलला. आम्ही मग चुपचापच होतो. आम्हीच म्हणू मग राहू दे रे गंगाधर नको बोलू म्हटलं. आता झाली गोष्ट पार पडली. आता तरी लक्षात ठेवत जा म्हटलं तिले. गंगीले म्हटलं ना असे कारस्थान करू नको हाय का नाही. बरोबर नाही का? तिले तसंच पाहिजे. हो तसं तर पाहिजे. पण त्या गंगाधरचं असं म्हणणं होतं का तुम्हाला जे काही होतं बा प्रॉब्लेम काही अडचण होती तर माझ्याजवळ सांगायला पाहिजे होतं बा. असं एकदम डायरेक्ट अंगावर हात नाही घालायचा असं तो गंगाधर म्हणे. आता कशानं काही झालं म्हणे तर तुम्ही माझ्याजवळ सांगायचं म्हणे. तिच्या अंगावर हात नाही टाकायचा म्हणे. असं तिले लय लागलं ना. लय मारलं बिचारे चंदीनं. खूपच आडवं मारलं. विचारच केला नाही चंदीनं मारायच्या वेळेस. लयच मारलं. मग
आजी ऑफशोर नाही का बाया गोष्टी करे मग खूपच मारलं म्हणे गंगा काकूले मग उष्ण सोय नाही त्याच्याकडून मी गेली होती का नाही सकाळी त्याच्या घराकडं तर अशा बाजीवरून आडवं पाहिलं कोण होय बाई म्हणून आवाज दिला मी ना तर बोललीच नाही माझ्यासोबत. बाबू सागर पोरगी कधी येते रे ते राणी कधी येणार आहे गावाला गेली तर बाबा काय माहित फोन केला पण कधी येतो म्हणते काय माहित अजून 2-3 दिवस येत नाही म्हणते फोन केला होता तिच्याच मातन करून राहिली ते राहू दे राहतो म्हणते अजून 2-3 दिवस आता तिने फोनच नाही करत ना. काय फोन नाही करत म्हणतो रे सकाळी दिवस निघाला का लावतो फोन सकाळी दिवस निघाला का लावतो फोन संध्याकाळी लावतो फोन नाही करत तू त्या दिवशीच म्हणलं का फोन नको करू बा म्हणून तरी फोनच करतो. मग फोन करते तर काय झालं फोन करते तर बायको नाही का त्याची वाली फोन करते सांगून राहिली काय नाही करतं मोठी शिकून राहिली होती बिनफालतूची त्याला राहते तर राहू दे ना बाबू तुला काय होऊन राहिलं तर 2-3 दिवस ते पोरगी राहतो म्हणते अजून तर राहू दे ना तुम्ही दोघं जण लग्न करून आली तेव्हापासून तिथे गेली नाही ते पोरगी ते समजदार आहे येते तिच्या मताना बरोबर काय तिथंच काही नेहमीसाठी तर काही तिकडे राहणारच नाही मायबापाच्या घरी कोणतीच पोरगी नसते राहत मायबापाच्या घरी नेहमीसाठी राहू दे राहते तिचं मन आहे तर राहू दे ना मग 2-4 दिवस. अहो पण तिची माय काय म्हणे 2 दिवसात आणून देतो म्हणे तिची माय मला म्हणे बाई म्हणे तुम्ही टेन्शन नको घेऊ 2 दिवसासाठीच नेतो म्हणे आणि आज झाले किती दिवस 8 दिवस होऊन राहिले ते पोरगी गेली राणी तर तिला नाही घरी याचं हे ना नाही काय उद्या येतो आज येतो करते त्याला फोनवर आणि येऊनच नाही राहिली ते पोरगी. नाही तिला आल्यावर सांगतो ना कसं राहते तर आल्यावर सांगतो ना मी तिला येऊ तर ते घरी आल्यावर सांगतो ना माणसानं का नाही बोललो ना तसं वागायचं 2 दिवस म्हणतो 2च दिवस 8 दिवस म्हटलं असतं तर मग मी पाहिलं असतं तिनं पहिले सांगितलं नाही ना मध्ये 8 दिवस राहतो बा म्हणून तिनं मला 2च दिवस म्हटलं आता डबल जाऊ द्यायच्या लायकीची आहे का ते म्हणतो मला तिने फक्त डबल जातो बा म्हणून सांगतो तिला कसं राहते मग. अबे एवढी समजदार पोरगी आहे ते तिने काही काम आलं असं काही असं आता एवढ्या दिवसाबाद गेली ती पोरगी तिथं म्हणत असं राहिलाय तिले राहिली असं पोरगी आता राहू दे ना राहिली तर मी सांगतो करून राहिला